नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावेर आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आपण चाललेलो आहे चिकमहूदला. चिकमहूदचे ग्रामदैवत श्री तामजाई देवी मंदिराकडे. चिकमहूद हे आमच्या मामाचं गाव आहे. आमचा जन्मही इथेच झाला आहे आणि आम्ही पण इथेच राहतो. खरं तर आमचे गाव आहे यलमार मांगेवाडी, पण आमचा जन्म इथं झाल्यामुळं आम्ही इथलेच रहिवासी झालेलो आहे. तर आता आपण ह्या मंदिरात आलो आहे. हे मंदिर आहे वेडी तामजाई देवीचे मंदिर, जे तामजाई देवीची मोठी बहीण आहे. त्यामुळे पहिला मान ह्या देवीला असतो. ही देवी स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झालेली आहे. चला तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मंदिर देवीचे दर्शन घेऊया. हे आहे वेडी तामजाईचं मंदिर आणि हे वेडी तामजाई इथं स्वतः प्रकट झालेले आहे. बघा, तुम्ही बघू शकताय, सुंदर असं देवीचं सजावट केलेली आहे. कारण हे मंदिर बघा इथंच प्रकट झालेलं असल्यामुळं बघा जसं प्रकट झालेले आहे तसेच हे मंदिर आहे. हे काय कोणी मूर्ती वगैरे आणून बसवलेली नाही. आणि समोरच्या साईडला सुंदर असा नंदी आहे. इथं महादेवाचं आणि तामजाई देवीचं काहीतरी नातं आहे, ते काय मला माहीत नाही. कारण इथं महादेवाच्या महाशिवरात्री दिवशी इथं कावडीत नाचवल्या जातात आणि मोठा असा यात्रेचा मोठा कार्यक्रम असतोय. मंदिराच्या उजव्या बाजूला म्हसोबाचं मंदिर आहे. इथे बोकडाचा बळी दिला जातो. नवस तामजाई देवीला करतात, पण ही देवी लिंगायत असल्यामुळे म्हसोबाला नैवेद्य दाखवला जातो. ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. तुम्ही बघू शकता बघा, पाठीमागच्या साईडने आपण बघूया. पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे. बघा, हे सुंदर असं लिंबाचं झाड आहे. पाठीमागून दर्शन घेऊन आपण चाललेलो आहोत. बघा, शिखर हे सुंदर असं शिखर आहे आणि ही वेडी तामजाई म्हणून ओळखली जाते. आणि ही मानाची देवी आहे. पहिला मान वेड्या तामजाईला असं म्हणतात. आणि नंतर आपण जाणार आहोत बनामध्ये. तामजाई बन म्हणून तिकडे आहे, तिकडे आता आपण जाणार आहोत थोड्याच वेळात. अशा प्रकारे आपण वेडी तामजाईचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलं आहे तामजाई बन. तर हे आहे चिकमहूद गाव. तुम्ही बघू शकता बघा, हे चिकमहूद आटपाडी रोड आहे आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि पुतळ्याच्या उजव्या बाजूने आत जायचं आहे आपल्याला सरळ. आता आपण चाललेलो आहे तामजाई बनाकडे. तामजाईच्या बनाकडे तुम्हाला जाताना समोर एक मायाका देवीचं मंदिर लागेल. ते बघा, हे आहे मायाका देवीचे मंदिर. आता आपण इथं काय थांबणार नाही, परत माघारी जाताना तिथून जाईल. मायाका देवीच्या मंदिरापासून पुढे गेलं की इंग्रजाच्या काळातली 10 मोरी असं आहे बघा. बघा, ही 10 मोरी इंग्रजाच्या काळातल्या, इसवी सन 1700 ते 1800च्या काळातली आहे. आणि वरून कॅनल गेलेला आहे. हे पूर्ण इंग्रजाच्या काळातलं आहे. हे आता जरा डेव्हलप करून त्यांनी प्लास्टर केलेलं आहे, नाहीतर हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता बघा. आणि हे 10 मोरीच्या खालून वडा एक गेलेला आहे. पहिले ह्यातून पाणी काढायचं जुनं असताना, आता त्यांनी डेव्हलप केलं, थोडं प्लास्टर करून व्यवस्थित चांगलं केलेलं आहे. आणि हे बघा, हे वडा, ह्या वड्याला कधी पाणी नसते, कारण पाणी त्या कॅनलपासूनच असते. तरी आज आहे तो का दिसतोय थोडं पाणी. तर आता आपण पोचलेलो आहे तामजाई देवीच्या बनात. ही महाशिवरात्रीच्या वेळेस इथं यात्रा, पूर्ण अशी मोठी यात्रा असते. महादेवाची कावड नाचवली जाते आणि सुवासिनी अशी आजूबाजूच्या गावातून बरेच भाऊक येतात. ही पूर्ण पटंग नाही, फुल्ल गर्दी असते. कावडी नाचवल्या जातात. इथं पूर्ण असं सुवासिनी इथं जेवण करण्यासाठी येतात. 5 सुवासिनी इथं जेवण घालण्याची परंपरा आहे. कारण आम्ही बरेच जण स्वयंपाक घरी बनवतो आणि इथं 5 सुवासिनी जेवायला आम्ही इथं जेवायला येतात सगळे. तर आता आपण पोचलेला आहे मेन तामजाईच्या मंदिरात. चला तर आपण आत जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. पहिलं इथं छोटंसं मंदिर होतं, आता ग्रामस्थांनी मोठं असं मंदिर केलेलं आहे. आणि हे आहे तामजाई देवीची जुनी मूर्ती. ती दगडात, पूर्ण दगडी आकाराची जुनी मूर्ती होती. बघा, हे तुम्ही बघू शकता, ही जुनी मूर्ती आहे. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी ही नवीन मूर्ती स्थापन केलेली आहे.
हे 2 मूर्ती आहेत बघा. तामजाई देवीची अशी सुंदर अशा 2 मूर्ती आहेत. ह्याला तामजाई लिमजाई म्हणून ओळखले जातं. आणि हे पूर्ण जागृत देवस्थान आहे. नवसाला धावून येणार. आणि साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पुढं एक परडी ठेवलेली आहे. तशी अंबाबाईला ही कशी परडी असते तशी तामजाई देवीला ही परडी आहे. सुंदर असं सभा मंडप आहे आणि इथं नारळ फोडण्याचं ठिकाण आहे. मंदिराच्या समोरच्या साईडला खरजाई खोकलाय म्हणून स्थान मांडलेलं आहे. मंदिराच्या समोर साईडला मोठा असा वडा आहे आणि वड्या पुढच्या साईडला डोंगर आहे. डोंगरावर खरजाई खोकलायचं मंदिर आहे. त्याचं स्थान इथं मांडलेलं आहे मंदिराच्या समोर. मग हे आहे खरजाई खोकलायचं स्थान. बघा हे तुम्ही बघू शकता. हे खरजाई खोकलायचं स्थान आहे. आणि इथे नंदीही एक आहे. त्या नंदीचं काय आहे ते मला अजूनही कळलं नाही. कारण महादेवाच्या आणि तामजाई देवीचं काय नातं आहे ते मला अजून काय माहीत नाही. आणि इथं मंदिराच्या उजव्या बाजूला म्हसोबाचं मंदिर आहे. हे पहिलं नुसतं म्हसोबाचं छोटंसं मंदिर होतं. आता चांगलं मंदिर बांधलेलं आहे बघा. आणि इथं बोकडाचा बळी दिला जातो. कारण हे नवसाला पावणारी देवी आहे. ज्याला देवी पावली आहे त्याने इथं बोकड बळी देतात. तर ह्या गावातील मुलींचं लग्न झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी इथे येऊन सुवासिनी घालण्याची ही प्रथा अजूनही आहे. बघा ही पुरातन अशी मूर्ती आहे इथं अजून दगडी अवस्थेत. आणि असा सुंदर असा मोठा परिसर आहे. आणि इथं लग्नही मोठ्या प्रमाणात होतात. बघा हे असं परिसर सुंदर असा परिसर आहे. आणि ती यात्रा एवढी मोठी भरते की पूर्ण अशी मोठी. आणि इथं कुस्त्याचा आखाडा मोठा असतो बघा. कावडी नाचवले जातात आणि कुस्त्याचा मोठा आखाडा. शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते मोठी कुस्ती असते. कारण हे ह्याच गावचे आहेत. आणि ह्या देवीच्या आवारात प्रेग्नेंट लेडीज आलेली अजिबात चालत नाही. कारण ह्या देवीला प्रेग्नेंट लेडीज इथं देवीच्या आवारात आलेले अजिबात चालत नाही. आणि इथं यात्रा मोठ्या प्रमाणात भरती. तर आपण मायाका देवीच्या मंदिरापाशी आता पोचलेलो आहे. हे आहे मायाका देवीचं मंदिर. आपण जातानाच पाहिलं होतं मायाका देवीचं मंदिर. आणि आता आपण तिथं पोचलेलो आहे. ही आहे देवीची पालखी. आणि ही अशी सुंदर अशी पितळेची मूर्ती आणि सुंदर असा घोडा आहे. तुम्ही बघू शकता ही देवीची पालखी आहे. या गावातून मिरवणूक असते मायका देवीची. त्यावेळेस हे पालखीतून मिरवणूक काढली जाते. तर पूर्वीच्या काळी येथील लोक तिकडे चिंचणीला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे येथील होलार समाजाच्या लोकांनी तरवडाच्या झाडाखाली या देवीची दगडाच्या स्वरूपात मूर्ती स्थापना केली गेली. आणि त्याच्यानंतर ग्रामस्थांनी ही नंतर मंदिर आणि ही मूर्ती शिखर वगैरे ही नंतर ग्रामस्थांनी स्थापन केलेले आहे. पहिलेही तरवडाच्या झाडाखाली छोटीशी दगडाच्या स्वरूपात मूर्ती स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर हो काही बाहेरचा परिसर आहे. आणि हे आहे शिंगूबिरू देवाचे म्हणजे मायाका देवाचे बंधू आहेत. ही त्यांच्या मूर्ती त्यांच्या मंदिराच्या समोरच्या साईडला आहे. आणि मंदिराच्या समोरच्या आणि तिथून पुढे गेल्यानंतर 2 दैत्य आहेत. दगडी स्वरूपात त्यांची स्थापना केलेली आहे. आणि ही लिंबाचं सुंदर असं झाड आहे मंदिराच्या समोरच. मंदिराच्या समोर परत एक दिकमाळ आहे. ही नंतर केलेली आहे बघा. आणि हे आहे मायाका देवीचं मंदिर. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे कमेंट करून नक्की